श्री स्वामी समर्थ सर्वांना. रोजच्या पूजेत दिवा लावताच दिव्यात टाका ही एक वस्तू जीवनातील संकटे होतील दूर. तर दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची चला जाणून घेऊयात. दिवा लावताना दिवा कधीही बिना आसनाचा लावू नये. खाली प्लेट, त्यामध्ये तांदूळ, त्यावरती दिवा, हे झाले दिव्याचे आसन. देवघरात देवाच्या डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा, तर देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा दिवा लावावा. तांब्याच्या दिव्यात मंगळाचा वास, तर पितळाच्या दिव्यात बुधचा वास असतो आणि लोखंडाच्या दिव्यात शनिदेवांचा वास असतो. चांदीच्या दिव्यात चंद्र आणि शुक्रचा वास, तर सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो. माता लक्ष्मीचा दिवा आपण आपल्या देवघरात जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात टाकायची असते. रोज दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यात एक लवंग आणि एक विलायची टाका. याने आर्थिक प्रश्न सुटतील आणि शनिवारी दाराबाहेर दिवा लावा, शनीचा त्रास कमी होईल. तसेही आपण मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला रोज दिवा लावावा. याने माता लक्ष्मी अखंड स्थिर होते. जेव्हा चारी बाजूनी हरलो असे वाटते तेव्हा देवासमोर डाव्या बाजूस मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यात लवंग टाकावी आणि उजव्या बाजूस तुपाचा निरांजन लावून त्यामध्ये लवंग टाकावी. संकटे टळतील, आर्थिक प्रश्न सुटतील. मैत्रिणींनो, हा उपाय करून बघा, खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.